सांगलीच्या जनतेने मला 10 वर्ष विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे। या काळात 4,000 कोटींवर निधी आणून मतदारसंघात विकास कामे केली आहेत। मतदारसंघात वातावरण चांगलं असून मतदार माझी विजयाचे हॅट्रिक निश्चित करतील। त्यामुळे पुढच्या 5 वर्षांमध्ये मी मागणीमुक्त मतदारसंघ असा अजेंडा ठरवलाय, असं प्रतिपादन भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांनी केलंय। भाजप महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मागणीमुक्त सांगलीकरांसाठी माझा वचननामाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, समित कदम, नितीन शिंदे, मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, तानाजी सावंत, महेंद्र चंडाळे, पद्माकर जगदाळे, जगन्नाथ ठोकळे, नीता केळकर, स्वाती शिंदेजण उपस्थित होते। आमदार गाडगीळ म्हणाले, मी राजकारणी व्यक्ती नाही, कोणत्याही सत्तेपेक्षा लोकसेवा मी अधिक महत्त्वाची मानतो। मतदारसंघाचे भले करणे एवढंच माझं उद्दिष्ट आहे। गेल्या 10 वर्षात मतदारसंघात रस्ते, पूल, नाट्यगृह, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सुविधा, सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलचा कायापालट, सांगली पेठ, सांगली कोल्हापूर रस्त्याचं रुंदीकरण अशी अनेक कामे मार्गी लावता आली। ते म्हणाले, पुढच्या 5 वर्षांमध्ये शहर तसेच ग्रामीण भागातील 13 गावे या ठिकाणी कोणतीही मागणी किंवा प्रश्न शिल्लक ठेवायचा नाही, असा निर्धार मी केलाय। मतदारसंघातील कोणत्याही रस्ता खराब राहणार नाही। प्रभावी ड्रेनेज व्यवस्था, शुद्ध पाण्याचा पुरवठा, सांगलीत सुसज्ज अशा नाट्यगृहाची उभारणी हे प्रमुख संकल्प आहेत। मला पुन्हा एकदा सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे, त्याचं मी पुढील 5 वर्षांमध्ये सोनं करण्याचा निर्धार केलाय। सांगलीकर जनतेने त्यांची सेवा करायची तिसऱ्यांदा संधी द्यावी, असं आवाहन त्यांनी केलंय। सांगली विधानसभा मतदारसंघ मागणीमुक्त करण्याचा माझा अजेंडा आहे आणि त्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी मागच्या काळात करायच्या झाल्या आहेत त्या ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल। नाट्यगृहाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। आपल्याला 25 कोटी रुपये ते सँक्शन झालेले आहेत, फक्त तो बांधकामाचा प्रस्ताव जो होता आता अंतिम टप्प्यात आहे। तसं शहरी नाल्याचा शुद्धीकरणाचा प्रकल्प तो सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। त्याला 93 कोटी रुपये आपल्याला मंजूर आहेत, म्हणजे पूर्ण राज्य शासनाच्या खर्चातून होणार आहे। जेव्हा शहरीला गेल्या 40-50 वर्ष शहरीला प्रश्न आपण सोडवतो आहे, तसंच सांगलीला एक क्रीडा पंढरीकरच्या दृष्टीने आपले 2 स्टेडियम आपण डेव्हलप करतो आहे। एक म्हणजे आंबेडकर स्टेडियम आणि दुसरं म्हणजे हेडक्वार्टरच्या मागच्या बाजूला एक 3.5 एकर जागा आहे, त्याच्यावर क्रीडांगणाचं रिझर्वेशन होतं। तिथं आपण 12 कोटचं अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट तयार करतो आहे। तसंच इतर आपलं शिवाजी स्टेडियम आहे ते पण पूर्णपणे क्रिकेटला देऊन त्याला आपण एक पूर्ण फुल फ्लेज क्रिकेट स्टेडियम करतो आहे। आणि आपल्या मतदारसंघामध्ये एखादा मोठा उद्योग आणून 5-6 हजार मुलांना हाताला काम मिळेल, अशा लहान छोट्या ॲक्सिलरीज होऊन लहान उद्योजकांना पण वाव मिळेल, असा आपण प्रयत्न आपला चालू आहे। उडानमार्फत आपलं कोल्हापूर एअरपोर्ट आपण डेव्हलप करतो आहे। साधारण 160 एकर जागा आहे, आणखी 100 एकर जागा घ्यायला लागेल। तिथं आपल्याला पाचपट पैसे देऊन आपल्याला ते करता येतं, तेव्हा लोक तयार होतील। आणि आत्ताचे परवा जे अमित शहानी त्यांच्या भाषणात सांगितलं मुद्दा घेतलेला होता, तेव्हा मला काही अडचण वाटत नाही, ते होणार आहे। वंदे भारतच्या आणखी जास्तीत जास्त गाड्या सांगलीचं सुटाव्यात किंवा सांगलीच्या थ्रू जाव्यात याचा प्रयत्न आमचा आहे। तसेच इतरही काही गोष्टी आपल्या आहेत, महिलांसाठी काय, युवकांसाठी काय, मुख्य म्हणजे सांगली सिव्हिलमध्ये नवीन कॅन्सर हॉस्पिटल आणण्याचा माझा प्रयत्न आहे। आत्ता 100 बेडचं महिला आणि शिशु इथे आपलं हॉस्पिटल बांधकाम चालू आहे। 100 बेडचं जनरल हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे। अशा तऱ्हेनं आरोग्य असेल, क्रीडा असेल आणि सांस्कृतिक म्हटलं तर नाट्यगृह आहे, असं सर्व क्षेत्रामध्ये आपण पुढच्या 5 वर्षा टप्प्यामध्ये आपण लोकांना ह्या गोष्टी देणार आहे।